उपस्थित माझ्या मंत्रिमंडळातील सहकारी श्रीमती माधुरीताई मिसाळ, माझे सर्व सहकारी आमदार माननीय भीमराजांना तापकीर, माननीय आमदार शिरोळेजी, माननीय आमदार रासनेजी, माननीय आमदार बापूसाहेब पठारे, माननीय आमदार कांबळेजी, माननीय आमदार शंकररावजी मांडेकर, त्याचप्रमाणे आपले महापालिका आयुक्त, माननीय जिल्हाधिकारी, माननीय माजी मंत्री शिवतारे साहेब उपस्थित होते, पण दुसऱ्या बैठकीसाठी त्यांना जावं लागलं. आणि उपस्थित सर्व माझे पत्रकार बांधव, भगिनी, मित्र, पुणे महानगरपालिकेच्या पाणी वापरासंबंधी जी माहिती आम्ही संकलित केली होती त्याप्रमाणे पाण्याचा अतिरिक्त वापर होतोय अशा प्रकारची माहिती उपलब्ध झाल्यानंतर हा अतिरिक्त पाणी वापर करताना त्याच्यामुळे सिंचनावर होणारा जो परिणाम आहे, विशेष करून दौंड, इंदापूर, पुरंदर तालुक्याच्या शेतीवर जो होणारा परिणाम आहे, त्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या समिती एक बैठक घ्यावी अशा प्रकारची सूचना आल्या होती. आणि त्यामुळे आज या बैठकीकरता अनेक चांगल्या सूचना आमच्या मंत्री महोदयांनी, आमदार महोदयांनी केल्या. साधारण 22 TMC पाणी पुणे शहर आज त्या ठिकाणी वापरते. आणि लोकसंख्येचा जर विचार केला आणि फ्लोटिंग पॉप्युलेशन, तर त्यांनी खरं 14 TMC पाणी वापरणारी वृत्त आहे. 80 लाख लोकसंख्या जर आपण पकडली आणि जो नॅशनल नॉर्म्स आहे 150 लिटर पर माणसी लिटरचा पाण्याचा वापराबद्दल अतिरिक्त 8 TMC पाणी जे वापरलं जातं, त्यामुळे या पाण्याच्या अतिरिक्त वापर जो पाण्याचा होतो तो कशामुळे होतोय? पाण्याची गळती होते, पाण्याचं विशेष करून त्याच्यामध्ये तो शेवटी महापालिकेचा प्रश्न आहे तो. आणि त्यामुळे दुसरा एक भाग होता की एकूण जे पाणी वापर आपण करतो त्याचं 80% पाणी रिसायकल करून ते पुन्हा नदीमध्ये सोडलं पाहिजे, ज्यामुळे डाऊनस्ट्रीमला नदी पात्रावर किंवा नदी पात्रावर असणाऱ्या कालव्यांवर मग जे वॉटर सप्लाय स्कीम्स आहेत, शेतीचं पाणी लागतं, त्यांना त्याचा उपयोग होतो. आकडेवारी अशी दर्शवते की 30% पाणी फक्त रिसायकल होतं आहे आणि पूर्ण क्षमतेने कॉर्पोरेशनकडून त्या पाण्याची ट्रीटमेंट होत नाही. तेवढे ट्रीटमेंट प्लांट्स कॉर्पोरेशनला बसवावं लागतील. आणि जी गळती असेल ज्या ठिकाणी, ती गळती आपल्याला कशी थांबवता येईल या दृष्टीने आपल्याला प्रयत्न केले पाहिजे. पुणे शहर वाढतं आहे. आता नवीन आणखीन 32 गावांचा समावेश पुणे शहरात झालेला आहे. प्रत्येक विभागामध्ये पाणी पूर्ण क्षमतेने, पूर्ण दाबाने मिळालं पाहिजे, नागरिकांची मागणी आहे. मला महापालिका आयुक्तांनी सांगितलं की विस्तारित गावांना आजही आपण 2000 टँकर द्वारे आपण पाणी देतो. साधारण ज्यावेळी बिगर सिंचनाचं आरक्षण वाढत चालल्यामुळे 40,000 हेक्टरच्या वर क्षेत्र ज्यावेळी बाधित होतोय, त्यांना पाणी मिळत नाही. त्यामुळं ते खरं जास्त चिंतेची बाब आहे. आणि म्हणून आज आपण निर्णय असा केलेला आहे की एक टास्क फोर्स निर्माण करायचा. माननीय महापालिका आयुक्त आणि आमचे जे कार्यकारी संचालक आहेत कृष्णा खोरे विकास महामंडळाचे, तर त्या दोन्ही अधिकाऱ्यांच्या एक टास्क फोर्स निर्माण करणं, एखाद्या एजन्सी करवी ह्या सगळ्या गोष्टीचा सर्वे करणं, ज्या ठिकाणी अशा पद्धतीने पाण्याची गळती आपल्याला थांबवता येईल, एवढं मोठ्या प्रमाणामध्ये अतिरिक्त पाणी वापर कसा होतो त्याबद्दलचे त्यांनी आढावा घेणं, रिसायकलिंग पाण्याचं अधिक कसं होईल त्यासाठी काय उपाययोजना करणं आवश्यक आहे ते तातडीने कराव्यात. आणि
मग महापालिकेकडे असणारी थकबाकी वगैरे ही त्याच्या संदर्भात आमच्या महामंडळ आणि अधिकारी बसून त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल सविस्तर माहिती घेतील. कारण प्रदूषण मंडळाच्या माध्यमातून जे नदी प्रदूषित होतं म्हणून जो महापालिकेने त्यासाठी जी भरपाई द्यायला पाहिजे MWRच्या नॉर्म्सप्रमाणे, असं मिळून साधारण 722 कोटी रुपये महापालिकेकडे येणं दिसतं आज. पण ते रिकॅन्सल करावं लागेल अकाउंट सगळे ते, कारण प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अनुषंगिक काही बाबी महापालिकेला काही आक्षेप आहे त्याबद्दल. परंतु एकत्र बसून त्या संदर्भात काही निश्चित आकडेवारी त्याबद्दल किती वसुली महापालिकेने द्यायची आहे याची आकडेवारी आम्ही निश्चित करू. परंतु प्रामुख्यानं अतिरिक्त पाण्याची मागणी सुद्धा महापालिकेची वाढत चालली आहे, की ज्यामुळे टाटा पॉवरमधून आपल्याला आणखीन 10 TMC पाणी उपलब्ध करायचं आहे, जे दौंड तालुक्याला जाईल, काही पुण्याच्या वाढत्या शहरीकरणाला जाईल. पिंपरी चिंचवडची पाण्याची मागणी वाढत चाललेली आहे. खडकवासला धरण जे आहे आपलं मुख्य पाण्याचा स्रोत आहे, त्या सगळ्या धरणांच्या भोवती जे अतिक्रमण आहे ते तर आम्ही तात्काळ काढतोय, आम्ही त्या सूचना दिल्यात. परंतु धरणामध्ये झालेला जो गाळ आहे तो सुद्धा आम्ही गाळ काढून त्याची सुद्धा एक साठवण क्षमता वाढवता येईल का, तो एक आपण त्या संदर्भात आम्ही कार्यवाही करतोय. पुणे महापालिकेने त्यांच्या कार्यक्षेत्रात जे काही जुने 4-5 पाझर तलाव आहेत त्याचं रूपांतर साठवण बंधाऱ्यात करण्याबद्दलही जलसंपदा खात्याने त्यांच्याकडे हस्तांतर करण्याबद्दल मागणी केलेली आहे. आमच्या दृष्टीने त्याला काही अडचण नाही आहे. आणि शेवटचा मुद्दा की महापालिके हद्दीमध्ये जे आमचे कॅनॉल आहेत ज्याच्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणं झाली आहेत, घरं बांधलीत, लोकांनी पत्रे ठोकलेत, ते साधारण महापालिकेच्या मदतीने ते संपूर्ण अतिक्रमण काढण्याचा आम्ही आता निर्णय केला आहे. यापूर्वीच केला आहे तो. गेल्या 1 महिन्यापासूनच आमची अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. आणि महापालिकेला मग ती जागा हस्तांतर करून मग जॉईंट डेव्हलपमेंट करावी, तिथं गार्डन स्पेसेस तयार कराव्यात, ग्रीन स्पेसेस तयार झाल्या पाहिजे, लँड मॉनिटाईज करून त्या ठिकाणी काही प्रकल्प करता येतील का, अशा पद्धतीने महापालिका आणि जलसंपदा विभाग असं मिळून त्यांनी ती एकत्र काम करावं असं आजच्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे. अतिक्रमणाचं मागच्या वेळेस आपण घोषणा केली होती, काय झालं नाही, काय अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. पण बऱ्याच वेळा कायदेशीर ते नोटीस देणं, त्यातून मग काही ठिकाणी स्थगिती मिळणं, परंतु डिमार्केशन या संपूर्ण धरणाच्या लाभ क्षेत्राभोवती किंवा कॅनॉल असेल या सगळ्या ठिकाणी आता पहिल्यांदा मोजणी पूर्ण करायची सूचना दिलेल्या आहे. कारण एकदा मोजणी करून आपली हद्द कायम झाली की या प्रक्रियेला अधिक गती मिळेल. कोटावडे परिसरात नदीत अतिक्रमित पूल बांधला गेला, तो अतिक्रमित आहे की काय ते अजून कळत नाहीये. त्याच्यावर काय कारवाई होणार? मला खरं माहिती घेतली पाहिजे. म्हणजे माझ्या समोर कोणी मांडलं नाही. राजकीय नेत्याचं नाही म्हटलं मी, सर्वसाधारण ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे. आता म्हणून ही सगळी मोजणी आता सर्वे आमचा जो पूर्ण होतोय, ड्रोन सर्वे आपण करतो याचा, आणि जे काही आता मी मोजणी विभागाकडून जे रोवर्स आहेत त्याचा वापर करून त्याची सुद्धा मोजणी मोठ्या प्रमाणात आम्ही त्याच्या चतुष्मा निश्चित करतोय. नाही, त्यात बहुतेक आमची या महिन्यामध्ये लिस्ट तयार होईल आमची. मला जी कल्पना नाही. आमच्या लोकांना जे जे अतिक्रमण आहेत ते अतिक्रमण कुठं काय झाले ते आम्ही माहिती घेतोय ना. शेवटी जे जे अतिक्रमण असेल ते निश्चित अडचण नाही. असं आहे की पुण्याचा एक आपण संपूर्ण पर्यटनाचा एक मोठा प्लॅन तयार केलेला आहे, जो माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी अतिशय सुंदर असं त्याच्यातलं कामाला गती दिलेली आहे. आणि त्या नवीन पर्यटन धोरण जे आता मी आणतोय आमच्या खात्याकडून,
त्यामध्ये याच्यात सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव आहे. म्हणजे धरणाच्या भोवताली जे घरं बांधलेली आहेत, हॉटेल बांधलेली आहेत, काही लोकांनी खाजगी बंगले बांधलेले आहेत, ते सगळं सांडपाणी अनट्रीटेड आपल्या धरणामध्ये येतं. तर माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे की सगळी घाण काढण्याबद्दलची. हे हातीकडून काढणं, आवश्यक ती कारवाई करणं. कारण पुण्याचा जो पर्स्पेक्टिव्ह प्लॅन आम्ही तयार केला पर्यटनाबद्दलचा, फार मोठी त्याच्यामध्ये संधी या जिल्ह्यातल्या तरुणांच्या दृष्टीने, रोजगाराच्या दृष्टीने लोकांना मिळणार आहे. साहेब, पुणे म्हणता आपण 22 टीएमसी वापरतोय, फॅक्ट आहे. आणखी 10 टीएमसी म्हणते. पुणे बकाल होते असं वाटतं होतं. तुम्ही तर 14, आता लाभच आहे. तुम्ही 14 पुणे बकाल झाले. नाही साहेब, तो काही माझा विषय नाही आहे. माझ्या मर्यादित मुद्दा होता की पाण्याचा जो वापर होतो अतिरिक्त 8 TMCचा, तर तो पाण्याचा वापर थांबला पाहिजे किंवा तो पाण्याचा वापर कसा होतो. 10 टीएमसी मागताय आणि तुम्ही म्हणताय 14, 22 एक तुम्ही म्हणताय 10 टीएमसी अतिरिक्त पाणी. नाही, 10 TMC म्हणजे आम्ही आणखी उपलब्ध करावं लागेल. कारण पुण्याची लोकसंख्या, फ्लोटिंग पॉप्युलेशन, पिंपरी चिंचवड आहे. 22च्या पुढे 10 का 14च्या? नाही, 22च्या पुढे जा. म्हणजे पुणे महापालिका मागत नाही. मी या पुण्या भोवताली पुण्या रिजनमध्ये जे आहेत ना, पिंपरी चिंचवड सुद्धा आहे, PMRD आहे. 22 मध्ये मान्यता देत आहे कारण तुम्ही 13 टीएमसी पुढे गेलेलीच नाही, मान्यताच दिली. नाही, त्याला 14 TMCलाच मान्यता आहे. त्यांचे 22 TMC आता प्रस्ताव येऊ देत नाही. हे टास्क फोर्सचा एकदा अहवाल आला. नाही, टास्क महापालिकेचा जो आता आजच्या बैठकीमध्ये जो टास्क फोर्स आपण निर्माण केलेला आहे, त्या अनुषंगी पाण्याची अतिरिक्त मागणी, पाण्याचं रिसायकलिंग, सगळा विचार करून ते पिण्याच्या पाण्याला प्रायोरिटीज आहे. म्हणजे पुणे महानगरपालिकेला कुठं पाणी कमी मिळेल असं काही कोणतं धोरण शासनाचं नाही आहे. त्याला 22 TMC देणार आहे का आपण पाणी? हां, आज देतोय 22 TMC. आज 22 TMC पाणी जे मिळतंय त्याच्यामध्ये स्वतः महापालिकेने सांगितलंय की 40% लिकेजेस आहेत. 40% लिकेजेस ते प्लग व्हायला पाहिजे ना. कारण पाण्याची कॉस्ट दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. आमच्या दृष्टीने 22 TMC पाणी द्यायला आजही देतोय आपण, त्याचा मी कपात करणार नाही. पण अतिरिक्त पाण्याचा वापर जो होतोय, लिकेजेसमुळे पाण्याचा लॉस होतोय, शेवटी त्याचा आर्थिक भुर्दंड शेवटी महापालिकेला सहन करावा लागतो. 24 तास योजना जी राबवतोय 8 वर्षापासून, आपली सत्ता होत नाही. गळती पूर्णपणे किंबहुना कमी होईल असं म्हटलं होतं, मग अजून सक्सेसफुल झाले असं म्हणतात. नाही, बऱ्यापैकी आता आटोक्यात आलेलं आहे. आता बहुतेक आता पाईपलाईननीच आता पाणी देतो आपण. आणि आता जे नवीन टनेलिंगचं काम आपण दिलेलं आहे, त्या कामाला ते एन्व्हायरमेंट क्लिअरन्स मला त्या आठवड्यात मिळेल. त्या कामाला सुद्धा आपण सुरुवात करतो. पुढे नाही, महापालिकेकडे 40% पाण्याची गळती तेच ते स्वतःच मान्य करत आहे. जलसंपदा खात्याने म्हणत आहे. आम्ही ते फ्लोटिंग पॉप्युलेशन विचार करता तुम्ही 14 TMC पाणी वापरलं पाहिजे, तर तुम्ही 22 TMC पाणी वापरता. अतिरिक्त पाण्याचा खर्च तुम्हाला करावा लागतो. हे कसं तुम्ही थांबवणार? नाही, ते त्याच्यामध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाने जो MWRA ने जो निर्णय दिला होता, ते प्रदूषण जो टॅक्स आहे, जो ते त्या संदर्भात दंडात्मक कारवाई आपण करू शकतो.